नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। आज पहिला श्रावणी सोमवार कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीकडून पीडित मुलीला व तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी, रोहा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। महाड शहरातील अंतर्गत गटारांची कामे आजही अपूर्णच, कोट्यावधींच्या कामाला मंजुरी मात्र कामे अर्धवट अवस्थेत। आणि बुद्धिबळ खेळात शरद वझे यांची अभिमानास्पद कामगिरी, बुद्धिबळ खेळाचा प्रसार होण्यासाठी वझे यांचे प्रयत्न। पाहूया सविस्तर वृत्त। आज पहिला श्रावणी सोमवार, त्यानिमित्ताने संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सह्याद्रीच्या गुहेत असणाऱ्या या मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। कर्नाटकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी श्रावणी सोमवारी भाविक येत असतात। देवरुख पासून 17 किलोमीटर अंतरावर मारळ गावाच्या हद्दीत सह्याद्रीच्या कड्यावरील गुहेत हे स्वयंभू देवस्थान वसले। 3 बाजूने सह्याद्रीचे अभेद्य कडे आणि त्यावरील हिरवाई, समोर बारमाही कोसळणारा चारेश्वर धबधबा अशा निसर्गरम्य वातावरणात हे देवस्थान आहे। दरवर्षी पावसाळ्यात या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येथे लाखो भाविक येत असतात। श्रावण महिन्यात ही संख्या अधिक असते। आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील घोडिवली, नावंडे, अंजरुण व इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षापूर्वीचा घोडिवली अंजरुण रस्त्यावरील असलेला पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। या पुलाला संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडल्याने तसेच हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत उभा असून 2 दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे 4 ऑगस्टला या पुलावरून पाणी गेल्याने धोका आणखी वाढलाय। तरी संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। घोडिवली, नावंडे या गावात 2.5 ते 3 हजाराहून अधिक लोकवस्ती आहे। या पुलावरून दररोज हजारो लोक, शाळकरी विद्यार्थी, चाकरमानी तसेच वाहनांची रहदारी असते। तर या पुलावरील काँक्रिटीकरणाला देखील खड्डे पडल्याने त्याला डबक्याचं स्वरूप प्राप्त झालं असून यामुळे दुचाकी वाहनांना खड्डे लक्षात येत नसून ते अपघाताला कारणीभूत ठरतायत। यातच या जुन्या पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती वर्तवली जात असल्याने पावसाळी या पुलावरून प्रवास करणे मोठ्या जिकिरीचे बनत असल्याचं नागरिकांनी सांगितले। असे असले तरी संबंधित प्रशासन, राजकीय पुढारी याकडे कानाडोळा करत असल्याचं दिसून येत असल्याने गेल्या काही वर्षांपासून पुलाची डागडुजी झाली नाही। तरी संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत पुलाची दुरुस्ती करावी, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर काटावले यांनी केली आहे। या पुलाची दुरावस्था बघितलेली आज तुम्ही बघत असाल, खूप जुना पूल आहे। नेहमी या पुलाची दुरावस्था लोकवाहिन्यांमार्फत दाखवलेली आहे, परंतु अजूनही राजकीय पुढारी असतील किंवा शासकीय अधिकारी असतील ह्यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे। ह्या पुलावरून जात असताना त्यांच्या लक्षात येते तरी पण कोणाची इच्छाशक्ती नाही की हा पूल लगेच बनला पाहिजे। त्याच्यानंतर इथून येणारे जीव मुठीत घेऊन जाणारे शाळकरी विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, येणारे पाहुणे असतील ज्यांना तर माहितीच नाही, पण रात्री येताना त्यांना पण समजणार नाही, किंवा गावातली ग्रामस्थ असतील, ह्या सर्वांना जीव मुठीत घेऊन इथून जायला लागतं आहे। पण अजूनही कोणाची इच्छाशक्ती कुठल्याही राजकीय पुढाऱ्याची नाही किंवा शासकीय अधिकाऱ्याची। तर मी तुमच्या वृत्तवाहिनीच्या मार्फत मी एक विनंती करतो की ह्या पुलाचं काम लवकरात लवकर हो, जेणेकरून मोठी दुर्घटना टळली जाईल। महाड या ऐतिहासिक शहरामध्ये गेली काही वर्षात झपाट्याने बदल होत आहेत। लोकसंख्येबरोबर शहराचा विस्तार देखील वाढू लागलाय। जुन्या घरांची जागा इमारतींनी घेतली आहे, त्यामुळे विकासात्मक कामं जोराने सुरू आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने महाड नगरपालिकेमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू आहे। हे प्रशासकीय कामकाज सुरू असले तरी सध्या तरी सत्ताधारी पक्षांचा या ठिकाणी वरचष्मा दिसून येत असल्याचं बोललं जातंय। आपल्या कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांनी सुचवलेली अनेक कामे या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आली आहेत असंही बोललं जातंय। अनेक ठिकाणी ज्यांची गरज नाही अशी कामे देखील केली जात आहेत। महाड नगरपालिकेमध्ये विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना, विशेष रस्ता योजना आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर आहेत। वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 31 कामे मंजूर झाली असून विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 43 कामे, विशेष रस्ता योजनेतून 57 कामे मंजूर आहेत।
यातील विशेष रस्ता योजनेतून 42 कामांना कार्यादेश देण्यात आले होते। मात्र यातील फक्त 14 कामे पूर्ण झाली आहेत, परंतु बहुतांश कामे महाड शहरात अर्धवट अवस्थेत पडून असल्याने महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे। महाड शहरामध्ये विविध योजनेअंतर्गत विकास कामे चालू आहेत, त्याची टेंडर प्रक्रिया झाली आहे, ठेकेदारांना वर्क ऑर्डरही देण्यात आलेली आहे। तसेच ज्या ठेकेदारांनी अद्याप काम चालू केलेलं आहे, अर्धवट सोडलेलं आहे, त्या ठेकेदारांना बांधकामाबाबत रितसर नोटीस। गेल्या काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवला होता। असे असताना महाड शहरातील भीमनगर येथे मुसळधार पावसामुळे पडझड झालेले घर कोसळल्याची घटना घडली आहे। भीमनगर येथील रहिवासी राजेंद्र मधुकर मोरे यांचं घर कोसळून घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। काल रात्रीपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घर कोसळले। पाऊस खूप असल्याने घर कोसळू शकते म्हणून घरामध्ये कोणीही न थांबल्यामुळे जीवितहानी टळली असली तरी घराचं मात्र मोठं नुकसान झाले। घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी दाखल होऊन त्यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे। रायगड जिल्ह्याच्या रोहा रेल्वे स्टेशन जवळील रोहिदास नगर येथे राहणाऱ्या एका 24 वर्षाच्या नराधमाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना आता समोर आली आहे। आरोपी सुलतान शेख वय वर्ष 24 असं त्या आरोपीचं नाव असून त्याने अल्पवयीन मुलीच्या घरी तिच्या ओळखीचा फायदा घेऊन तसेच तिच्या अज्ञानपणाची संधी साधून तिच्याशी जवळीक करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सतत अत्याचार केलेत अशी माहिती आता समोर आली आहे। या आरोपीला रोहा पोलिसांनी अटक केली असून याबाबत फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या आईला समजल्यानंतर आरोपीने फिर्यादी व अल्पवयीन मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे। अल्पवयीन मुलीच्या आईने याबाबत रोहा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे। त्यानंतर आरोपीला रोहा पोलिसांनी तातडीने अटक केले। याबाबत रोहा पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 12 याप्रमाणे रोहा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस करतायत। आधार कार्डावरील जन्मतारीख चुकली, नाव चुकले, यामुळे जर का मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही अशा स्वरूपाच्या त्रुटी असलेली तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत। पण जर का असं कोणी करत असेल तर जिल्ह्यातील सेतू आधार केंद्रांवरती सखोल चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेत। मगाशी कोणीतरी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही त्रुटी आहे, त्याच्यामध्ये जन्मतारीख चुकलेली असल्यामुळे त्याचा फायदा मिळत नाही। मला अधिकारी वर्गाला विशेषतः आवडेसाहेब तुम्हाला देखील एक सूचना करायची आहे की तुम्ही आदेश दिल्यानंतरच देखील आधार केंद्र किंवा सेतू केंद्र अशा पद्धतीनं भूमिका घेत असेल तर मला असं वाटतं की त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आपण मुख्यमंत्र्यांनी आणलेली योजना कदाचित राबवू नये, कदाचित यशस्वी होऊ नये असं कोणाचं षडयंत्र आहे का याची देखील चौकशी आपण करणं गरजेचं आहे। आणि म्हणून माइंडकर साहेब मला आपल्याला पालकमंत्री म्हणून सूचना करायची आहे की जेवढे जिल्ह्यामधले सेतूचे ऑफिसेस आहेत, जेवढे जिल्ह्यामधले आधार केंद्र आहेत, इथं खरोखरच जर नागरिकांच्या तक्रारी असतील आणि कागदपत्र असताना देखील हे फॉर्म भरून घेतले गेले नसतील तर राजापूर येथे जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कोकणात येणाऱ्या प्रकल्पाबाबत बाहेरील परप्रांतीय दलालांना प्रकल्प येण्याआधी याची माहिती कशी मिळते याबाबत कडक शासन निर्णय व्हावा असे मत एका जागरूक नागरिकांनी जनता दरबारात उपस्थित केलं। यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला। महाराष्ट्रामध्ये कुठेही चॅप्टर 6 झाल्यावर कुठेही खरेदी विक्री व्यवहार बंद केले जातील। चॅप्टर 6 झाल्यानंतर व्यवहार होतील ते शेतकऱ्यांसोबत होतील, याकरिता लवकरच शासन निर्णय घेणार आहे। त्यामुळे कोकणात येणाऱ्या भविष्यातील प्रकल्पाबाबत शासन हा निर्णय करतो का किंवा या नियमांची अंमलबजावणी करतो का हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। माझं एकच म्हणणं आहे की या कोकणात जे प्रकल्प येतात किंवा MIDC येते याची माहिती शासनाला समजण्यापूर्वी किंवा आमच्या कोकणकरांना समजण्यापूर्वी परप्रांतीय दलालांना समजली जाते आणि परप्रांतीय दलाल इथे येऊन की प्रकल्प येणार आहे की नाही येणार आहे माहीत नसतं, पण त्यांना अगोदर समजतं। साहेब ही जरा जी ही आहे ती जरा बंद व्हावी असं मला वाटतं। अतिशय चांगला मुद्दा, मला माहीत होतं तुमचा काय मुद्दा आहे तो। शासन या निर्णयाप्रत आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही चॅप्टर 6 निघालं की त्याच्यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करणार नाही। त्याच्यामुळं चॅप्टर 6 झाल्यानंतर जे व्यवहार होतील ते तिथल्या शेतकऱ्यांबरोबरच होतील।
आणि अशा ठिकाणी जर काही झालं असेल, आता उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही झालं असेल, मी स्वतः उद्योगमंत्री झाल्यानंतर काही लोकांची चौकशी लावलेली आहे. त्याच्यामुळं इन्व्हेस्टर येऊन शेतकऱ्यांची जमीन घेऊन स्वतःचा तोरा जर दाखवणार असतील तर त्याच्याशी माझा उद्योग विभाग सहमत नाही. मी अनेक वेळा शेतकऱ्यांना असं सांगितलेलं आहे, MIDC असू दे किंवा प्रकल्प असू दे, स्वतःची जागा स्वतःकडे ठेवा. जे 4 पट पैसे मिळतात ते स्वतःच्या खिशात घ्या, इन्व्हेस्टरच्या खिशामध्ये घालू नका. त्याच्यामुळे याच्यावर तोडगा काढण्यासाठी शासन येत्या 15 दिवसामध्ये निर्णय घेते की चॅप्टर 6 झाल्यानंतर कुठेही खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाही. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री एका खासगी बसने समोरून चालणाऱ्या अज्ञात टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे बस सुरक्षा कठड्याला धडकून आडवी झाली, तर पाठीमागून येणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल्सने समोरील आडव्या बसला धडकून अपघात झालाय. या 2 खासगी बस आणि एका अज्ञात टँकर अशा 3 वाहनांचा हा विचित्र अपघात घडलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मुंबईहून पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्स बस ही चालक विश्वास हजारे यांच्या ताब्यातील बस घेऊन जात असताना ती माडप गावाजवळ आली असता तिने समोरील चालणाऱ्या अज्ञात टँकरला जोरदार धडक दिल्याने बस पहिल्या लेनवरून दुसऱ्या लेनवर जाऊन लोखंडी रेलिंगला धडकून एक्सप्रेसवेवर आडवी झाली. तर पाठीमागून येणारी खासगी ट्रॅव्हल्स बस हिने समोरील आडव्या झालेल्या बसला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 2 जणांना किरकोळ दुखापत झाली असून दुसऱ्या दोन्ही बसमधील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याची माहिती समोर येते. दोन्ही खासगी ट्रॅव्हल्स बसना IRBच्या क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन एक्सप्रेसवेवरची वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर खाम कोलाड दरम्यान पुगाव नजीक एसटी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात गवत तसेच चिखलात कलंडल्यामुळे अपघात घडलाय. तर या बसमधील सर्व प्रवास करणारे प्रवासी तसेच वाहक आणि चालक हे सुखरूप असल्याची माहिती समोर येते. ज्ञानेश्वर विद्या मंदिर व कैलासवासी एकनाथ राणे इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे शिक्षणासोबत कला क्रीडा क्षेत्रात मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता उपक्रम राबवले जातात. 2007 साली बुद्धिबळ खेळात विश्वनाथ आनंद यांनी विश्वविजेतेपद मिळवले. त्यानंतर बुद्धिबळ खेळाचा जास्त प्रसार व्हावा याकरता बुद्धिबळ खेळाडू शरद वजे यांनी देशातील 8 राज्यातील 129 पेक्षा जास्त संस्थांमध्ये बुद्धिबळ खेळ घेत ते 9,970 खेळाडूंसोबत बुद्धिबळ खेळलेत. 1ली ते 10वीचे विद्यार्थ्यांपासून शिक्षक पालकांना ते बुद्धिबळ खेळ विनामूल्य शिकवतात. शरद वजे हे एका तासात 20 असे 5 ते 6 तासात 100 पेक्षा जास्त खेळाडूंबरोबर सायमल्टेनियसली बुद्धिबळ खेळतात. शरद वजे यांनी लांजा येथील ज्ञानेश्वर विद्या मंदिर व कैलासवासी एकनाथ राणे हायस्कूलला भेट दिली. यावेळी शरद वजे यांचे संस्थेचे संचालक कौस्तुभ राणे, मुख्याध्यापिका अनुराधा राणे, तालुका असोसिएशनचे चारुदत्त उपाध्ये, खेळाडू अक्षय खैर, अमृता राणे, प्रिया भागवत व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. आज CCA मिशन चेस प्रमोशन प्रोग्राम आपल्या इथे शरद वजे सरांच्या वतीने होत आहे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर विद्या मंदिर आणि एकनाथ राणे इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून साजरा होत आहे. आपल्या शाळेत अनेक उपक्रम चालू असतात. त्यापैकी हा विद्यार्थ्यांच्या चेस आणि कॉन्सन्ट्रेशन बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम जो सादर होतो आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याचबरोबर श्री शरद वजे सरांचा 10,000चा टप्पा आज ते आपल्या रत्नागिरी जिल्हा इथे म्हणजे लांजा इथे साजरा होतो हे सांगण्यास आम्हाला खूप अभिमान वाटतो. एकनाथराव राणे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 10,000चा माझा टप्पा पूर्ण होत आहे याचा मला विशेष आनंद आहे. कारण हा कार्यक्रम विश्वनाथ आनंद वर्ल्ड चेस चॅम्पियन झाल्यानंतर संपूर्ण भारतात बुद्धिबळाच्या प्रमोशनसाठी सुरू केला आहे, जो आजपर्यंत भारतातल्या 129 शाळांमधनं इन्स्टिट्यूट्समधनं झाला आहे. 8 राज्यांमध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि लांजामध्ये आज 10,000 पूर्ण होत आहेत. याचा एक विशेष आनंद आहे. इथल्या मुलांमध्ये, शालेय मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये, पालकांमध्ये बुद्धिबळाचं एक विशेष रुची निर्माण व्हावी, त्याच्याबद्दलचं नॉलेज निर्माण व्हावं आणि आकर्षण निर्माण व्हावं म्हणून हा चेस प्रमोशनचा कार्यक्रम आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक मुलगा असेल, विद्यार्थी असेल, 1ली ते 4थी खास करून 1 वर्ष ते 4 वर्ष टू बी प्रिसाईज, प्रत्येक मुलाची इंटेलेक्च्युअल ग्रोथ ही 50% पूर्ण झालेली असते.
8 वर्षाचं ज्यावेळेस मुलं होतात त्यावेळेस त्याची इंटेलेक्च्युअल ग्रोथ 80% पूर्ण होते. त्यामुळे इंटेलेक्च्युअल ज्या गोष्टी असतात बुद्धिबळासारख्या असतील कोणत्याही, त्या मुलांना 8 वर्षाच्या आत जर दिल्या तर ते मुलं फार फास्ट पिकअप करतात, ज्याचा त्यांना पुढच्या शालेय शिक्षणासाठी कॉलेजच्या शिक्षणासाठी ऑप्शन्स निवडताना त्याचा खूप फायदा होतो. कारण वेस्ट इंडिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 2 ते 4 ऑगस्ट रोजी चित्तोरगड राजस्थान येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा संपूर्ण भारत देशाच्या होत्या. या बाहेरच्या राज्यातून 300 खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता, तर महाराष्ट्रातून 22 खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये खालापूर तालुक्यातील वाघेश्वर या गावातील बबन झोरे यांनी पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत बबन बाबू झोरे यांनी 517.5 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावून महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय. तर या अगोदर बबन झोरे यांनी स्काट या प्रकारात 175 किलो, तर बेंच प्रेस स्पर्धेत 117.5 किलो वजनी गटात, तर डेडलिफ्ट स्पर्धेत 225 किलो वजन असे एकूण 517 किलो वजन उचलून पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवून महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय. बबन बाबू झोरे यांना रौप्य पदक मिळाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात शिवसेना शाखा तळवडे व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य चिखल नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना नेते किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 90 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. गावठी गटात प्रसाद डोळे वेरवली यांची बैलजोडी प्रथम, तर घाटी गटात दुर्गादेवी रवळनाथ ओझर यांची बैलजोडी प्रथम आली आहे. यावेळी अपूर्वा किरण सामंत यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान व शिवसेना शाखा तळवडेच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सह्याद्रीच्या कुशीत वाहणारा मार्लेश्वर हा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. हिरवागार निसर्ग, डोंगरातील कडेकपारीतून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, अनेक लहान मोठे धबधबे पाहण्यासाठी हजारो पर्यटक कोकणात गर्दी करत असतात. धबधब्याजवळ जाण्यास पर्यटकांना बंदी असल्याने लांबूनच या धबधब्याचा आनंद लुटताना पर्यटक पाहायला मिळत आहेत. तर ही दृश्य पर्यटक आपल्या कॅमेरामध्ये कैद करतायत. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.